इफ पहिल्या रो मध्ये आहे A11 A11 A12 A13 and B equals to B11 B21 B31 फाइंड AB. ओके, या ठिकाणी काय काढा म्हणून सांगितलं आपल्याला AB जो आहे ए आणि बी या दोन मॅट्रिक्स आपल्याला काय करायचंय गुणाकार. फर्स्ट कंडिशन काय असणार याच्यामध्ये बघा, हा मॅट्रिक्स ए आहे, ए इक्वल्स टू आहे A11 A12 A13 आणि मॅट्रिक्स बी आहे B11 B21 B31. ओके ठीक आहे. या ठिकाणी याची ऑर्डर बघा, अगोदर काय आहे, हा एक रो, या ठिकाणी एक लाईन आपण याच्यावर काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो, म्हणजे हा एक रो झाला. त्याच्यानंतर बघा एक लाईन आपण आडवी लाईन ड्रॉ करू शकतो, हा एक रो झाला. आणि 1 2 आणि 3 कॉलम आपण याच्यावर 3 उभ्या लाईन ड्रॉ करू शकतो, ते 3 कॉलम झाले, म्हणजे ऑर्डर काय झाला 1 रो अँड 3 कॉलम झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो मॅट्रिक्स बी आहे, हा बी चे ऑर्डर बघा काय आहे, या ठिकाणी एक लाईन आपण ड्रॉ करू शकतो, 2 आणि 3, टोटल लाईन किती ड्रॉ करू शकतो आपण 3. ओके. आणि या ठिकाणी कॉलम किती, आपण उभ्या लाईन किती ड्रॉ करू शकतो, एकच, या ठिकाणी हे 1. हे झाला या दोन मॅट्रिक्सचा ऑर्डर झाला. तर या ठिकाणी पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो ची संख्या जर सारखी असेल तर त्या दोन मॅट्रिक्सची आपण काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके. देअरफॉर या दोन मॅट्रिक्स आपण काय करू शकतो, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू शकतो. आणि जो आपला भेटणारा मॅट्रिक्स असतो, दोन मॅट्रिक्सचा गुणाकार केल्यानंतर तो भेटणारा मॅट्रिक्स एक रो आणि एक कॉलम असणार आपल्याला भेटतो. ठीक आहे. बघा मग या ठिकाणी आपण याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ए इंटू बी, ए बी इक्वल्स टू A11 A12 A13 इंटू हा B11 B21 आणि B31. ओके. या दोन मॅट्रिक्स आपला गुणाकार करायचे. बघा गुणाकार कसं करणार, मग पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी गुणाकार करते वेळेस हा एक रो जो असतो, पहिला रो, पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, दुसरा कॉलम असतो दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, तिसरा असेल तर तिसऱ्याला मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी एकच कॉलम आहे, मग पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा, काय भेटेल बघा आपला A11 ने B1 ला A11 इंटू B11. ओके. एक एलिमेंट झाला, प्लस एक रो आहे, पूर्ण कॉलमला मल्टिप्लाय करायचं, मध्ये प्लस घ्यायचं, A12 ने A12 इंटू B21 प्लस लास्ट एलिमेंट A13 इंटू B31. ओके. या ठिकाणी आपला जो भेटलेला मॅट्रिक्स आहे तो किती रो आणि किती कॉलमचा आहे बघा. या ठिकाणी नंबर नाहीत, हा जनरल आहे. या ठिकाणी जर नंबर असते, संख्या जर असते, या ठिकाणी हे 3 इंटू 2 6 6 प्लस 7 असं आपण सर्वांची काय केली असती, बेरीज काय असती, आपला एकच संख्या भेटली असती. ओके. तर या ठिकाणी याच्यावर एक लाईन ड्रॉ करता येते आडवी उभी, आणि एक आडवी लाईन आपल्याला ड्रॉ करता येते, म्हणजे फक्त याची ऑर्डर काय झाली 1 रो अँड 1 कॉलम. हा झाला ए बी मॅट्रिक्स. ठीक आहे. तर पुढचे एक्झाम्पल आपलं असे सॉल्व्ह करायचे, हे तुम्हाला जनरल सांगितलं. ठीक आहे. मॅट्रिक्स आपला भेटला हा ए बी चा गुणाकार ए इंटू बी. ऑर्डर काय आहे 1 रो अँड 3 कॉलम्स. या ठिकाणी 3 रो 1 कॉलम्स. ओके. आपला दिलेला आहे ए दिलेला आहे आणि बी दिलेला आहे. या ठिकाणी ए आणि फाइंड अगोदर काय करायला म्हणून सांगितलं, आपला ए बी काढा म्हणून सांगितलं. अगोदर ए आणि बी काढू. ठीक आहे. ए इक्वल्स टू ए इंटू बी आपण डायरेक्ट लिहू. त्या ठिकाणी ए बघा काय आहे 1 3 2 इंटू बी, हा मॅट्रिक्स बी काय आहे बघा 3 2 1. या ठिकाणी दोघांचे ऑर्डर काय आहे, हे 1 रो 3 कॉलम, या ठिकाणी 3 रो अँड 1 कॉलम, म्हणजे या दोघांचे रो आणि कॉलमची संख्या काय आहे सेम आहे, म्हणजे या दोघांचा आपला गुणाकार करता येतो. ओके. बघा पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं 1 इंटू 3, या ठिकाणी 3 भेटलं, किंवा या ठिकाणी आपण लिहू हे 1 इंटू 3 प्लस ह्या 3 ने मल्टिप्लाय करायचं 2 ला 3 इंटू 2
प्लस या 2 ने 1 ला 2 इंटू 1. ओके, याला सिम्प्लिफाय करू आता. 1 इंटू 3 इज 3 प्लस 3 इंटू 2 6 प्लस 2 इंटू 1 इज 2. दॅट इज इक्वल्स टू बाकी झालं 6 3 9 9 आणि 2 11 11. मग या मॅट्रिक्सचा ऑर्डर काय झाला 1 रो अँड 1 कॉलम. बघा या ठिकाणी 1 रो 1 कॉलम. आपला दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलमची संख्या, पहिल्या मॅट्रिक्सच्या कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोची संख्या सारखी पाहिजे. तर आपण काय करता येतो, त्याचा गुणाकार करता येतो. आणि जे काही उरलेलं असते ते म्हणजे काय असते, आपला जो भेटणारा मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असते. हा किती आहे, एक रो आणि एकच कॉलम आहे. आडवी लाईन आपल्याला एक ड्रॉ करता येते आणि उभी लाईन सुद्धा काय करता येते, एकच ड्रॉ करता येते. ओके, हा झाला मॅट्रिक्स ए बी. आता पुढे काय विचारले बघा आपल्याला, ए बी काढला, डज बी ए एक्झिस्ट. बी ए काढता येते का म्हणले. बघा आपण या बी मॅट्रिक्स बी काय आहे बघा, हा 3 2 1. ओके, आणि ए काय आहे 1 3 2. काय करायचं या ठिकाणी, या दोघांचे ऑर्डर लिहायचे अगोदर. ऑर्डर बघायचे काय आहे, 3 रो 1 कॉलम. या ठिकाणी 1 रो आणि 3 कॉलम. या ठिकाणी बघा हा कॉलम आहे आणि हा या ठिकाणी काय आहे, रो आहे. ओके, तर दोघांचा सेम आहे. या ठिकाणी या पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोची संख्या सेम आहे, म्हणजे या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करता येतो. ओके ओके, म्हणजे या दोन मॅट्रिक्सचा काय करता येतो, आपला गुणाकार करता येतो. ठीक आहे. डज बी ए एक्झिस्ट, जर बी ए काढता येत असेल या ठिकाणी बी ए एक्झिस्ट. ओके, आपल्याला विचारले डज बी ए एक्झिस्ट, बी ए काढता येतो का आपला. ओके, बी ए एक्झिस्ट लिहूत. मग या ठिकाणी बी आणि ए चा गुणाकार करू. बी ए इक्वल्स टू हे 3 2 1, इथं आहे 1 3 2. आता काय करायला सांगितलं तुम्हाला मी, पहिल्या रोने पहिल्या कॉलमला गुणाकार करायचा. ओके, बघा पहिला रो म्हणजे काय आहे, फक्त 3 आहे या ठिकाणी. ओके, पहिला रो 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, पहिल्या कॉलमला 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, हे 3 इंटू 1. ओके, पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी पहिला रो पहिला कॉलम आहे, त्याच ठिकाणी आपण लिहिलं या ठिकाणी. ओके, त्यानंतर पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं आपण, पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला. तर पहिला रो आणि दुसरा कॉलम ज्या ठिकाणी तिथं आपल्या व्हॅल्यू लिहायचे. पहिला रो दुसरा कॉलम या ठिकाणी बघा इथे येतो 3 इंटू 3. त्याच्यानंतर पहिल्या रोने तिसऱ्या कॉलमला, पहिला रो तिसरा कॉलम कोणत्या ठिकाणी येतो, इथं येतो. हा पहिला रो आहे, तिसरा कॉलम इथे येतो, या ठिकाणी लिहायचं. पहिल्या रो आणि तिसऱ्या कॉलमला हे 3 इंटू 2. बघा या ठिकाणी रोची संख्या संपली. ओके, मग आता दुसऱ्याने गुणाकार करायचा या ठिकाणी ह्या 2 ने, हे दुसऱ्या रोने. आता दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. दुसरा रो आणि पहिला कॉलम कोणत्या ठिकाणी आहे, दुसरा रो इथे येतो आणि पहिला कॉलम या ठिकाणी इथे लिहायचं. हे 2 इंटू 1. 2 ने परत 3 ला, हा दुसरा रो आणि दुसरा कॉलम, हे 2 इंटू 3. 2 ने 2 ला दुसरा रो तिसरा कॉलम, हे 2 इंटू 2. त्याच्यानंतर हा तिसरा रो, ह्या तिसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचा. तिसऱ्या रो मध्ये आहे 1 इंटू 1. तिसऱ्या रोने दुसऱ्या कॉलमला हे 1 इंटू 3. तिसऱ्या रोने तिसऱ्या कॉलमला 1 इंटू 2. हे झालं मल्टिप्लिकेशन. आता याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. बघा दॅट इज 3 इंटू 1 भेटलं या ठिकाणी 3 इंटू 3 भेटले या ठिकाणी 9. 3 इंटू 2 भेटले या ठिकाणी 6. 2 इंटू 1 हे 2. 3 इंटू 2 हे 6. 2 इंटू 2 या ठिकाणी 4. इथं 1, या ठिकाणी हे 3, इथं 2. जो आपला भेटला मॅट्रिक्स आहे तो किती आहे बघा, 3 रो आणि 3 कॉलमचा आहे. ओके, या ठिकाणी बघा हा 3 रो आणि 3 कॉलम. जो आपला भेटणारा मॅट्रिक्स असेल, हे दोन मधले जे आहेत ते सोडून जो काय असणार तो काय भेटणार आपल्याला, तो आपला बनणारा तयार होणारा जो मॅट्रिक्स आहे तो आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3, ए इक्वल्स टू -1 -2 -3 2 1 0. बी इक्वल्स टू 1 2 -1 -2. फाइंड ए बी. काय काढायचं आपला, ए बी काढा म्हणले अँड बी ए विच एव्हर एक्झिस्ट. आपला ए बी काढायचं आहे.
आणि बी ए सुद्धा काढायचं जर निघत असेल तर, जर काढता येत असेल तर. काय म्हणलं या ठिकाणी, फाइंड ए बी. ए बी आपल्याला काढा म्हणून सांगितले, अँड बी ए आणि बी ए सुद्धा काढा जर निघत असेल तर. ठीक आहे, म्हणजे या दोघांचा गुणाकार जर करता येत असेल तर करा म्हणून सांगितले. ठीक आहे, बघा मग या ठिकाणी ए बी काढू तर अगोदर आपण ए बी इक्वल्स टू -1 -2 -3 2 1 0. बी काय आहे बघा 1 2 -1 -2. ओके, इथं याचे ऑर्डर आहे 3 रो 2 कॉलम, 2 रो अँड 2 कॉलम. या ठिकाणी बघा आहे याचे रो आणि याचा कॉलम आणि याचा रो दोन्ही काय आहेत, सेम आहेत. म्हणजे आपल्याला जो या दोघांचा गुणाकार करता येतो, ए बी काढता येते. ठीक आहे, आणि जो आपला भेटणारा मॅट्रिक्स आहे तो 3 रो आणि 2 कॉलमचा असणार आहे. ठीक आहे, मग बघा या ठिकाणी याला आपण सिम्प्लिफाय करू. पहिल्या रोने पहिल्या कॉलमला गुणाकार करायचा. पहिला रो -1 -2 ने या 1 -1 ला गुणाकार, -1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, -1 × 1. पहिल्या रोने पहिला रो पहिला कॉलम प्लस हे -2 ने -1 ला -2 × -1. ओके, पहिला रो आणि पहिला कॉलम या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतर पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, -1 ने 2 ला -1 × 2, -2 ने या -2 ला प्लस हे -2 × -2. ओके, पहिला रो दोन्ही कॉलम संपले त्या ठिकाणी. ओके, पहिला रो दोन्ही कॉलम संपले या ठिकाणी. त्याच्यानंतर हा दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, -3 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं, -3 × 1. इथं 2 आहे दुसऱ्या रो मध्येच, प्लस इथं लिहायचं ह्या 2 ने -1 ला मल्टिप्लाय करायचं, 2 × -1. ओके, दुसरा रो पहिला कॉलम संपलाय. बघा हा दुसरा रो पहिल्या कॉलमच्या ठिकाणीच लिहिले आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आणि ते कुठे लिहायचं, दुसरा रो आणि दुसरा कॉलम ज्या ठिकाणी आहे तिथं लिहायचं. बघा दुसरा रो आणि दुसरा कॉलम, -3 ने 2 ला -3 × 2, इथं हे प्लस या 2 ने -2 ला 2 × -2. त्याच्यानंतर 2 रो 2 कॉलम संपले या ठिकाणी. तिसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. बा 1 0 ने 1 -1 ला 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 1 × हे 1 प्लस या 0 ने -1 ला 0 × -1. त्यानंतर 1 ने ह्याला तिसऱ्या रोने दुसऱ्या कॉलमला 1 ने 2 ला 1 × 2 प्लस 0 ने -2 ला. ओके, आता याला आपण सिम्प्लिफाय करू तर आपला आन्सर भेटून जाईल. 1 × -1 हे -1 भेटलं, प्लस प्लस झालं या ठिकाणी हे 2. ओके, -2 -1 मायनस गेट प्लस 2 × 1 इज 2. इथं -1 × 2 हे -2. इथं मायनस इंटू मायनस काय भेटेल, प्लस हे +4, 2 × 2 4. इथं बघा -3 × 1 आहे, -3. इथं 2 × -1 हे -2. इथं -3 × 2 -6 प्लस हे 2 × -2 हे -4. या ठिकाणी बघा काय भेटेल, इथं 1 हे 0 × -1. या ठिकाणी -1 भेटणार नाही. इथं 0 ने कशालाही जर मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी काय भेटते, 0च भेटते. तर इथं काय भेटेल आपला, हे इथं भेटलं आपला 0. इथं 1 × 2 या ठिकाणी भेटलं 2. इथं 0 × -2 या ठिकाणी सुद्धा काय भेटेल आपला 0 भेटेल. या ठिकाणी मिस्टेक नाही करायची. इथे -2 आहे, इथे 0 आहे. तर इथं AB इक्वल्स टू -1 2, 2 मधून 1 गेला, या ठिकाणी 1 राहिला. इथं 4 मधून 2 गेले, इथं राहिले 2. इथं -3 -2, इथं किती झाले -5. 1 + 0 या ठिकाणी 1. -6 -4 -10. इथं 2 + 0 2. ओके, आपला भेटणारा मॅट्रिक्स कोणता भेटला आपल्याला, बघा हे 2 गेले, म्हणजे 3 रो आणि 2 कॉलम असणारा मॅट्रिक्स आहे का बघा. 1 2 आणि 3 आणि 2 कॉलम. ओके, 3 रो अँड 2 कॉलम. एक भेटला आपला, ए बी भेटला आपल्याला. आता आपल्याला काढायचं बी ए काढता येतो का बघा. बघा या ठिकाणी बी ए इक्वल्स टू आपण बी मॅट्रिक्स लिहू. त्या ठिकाणी बी बघा 1 2 -1
-2. याच्या ऑर्डर किती आहे बघा, 2 rows 2 columns. आणि हे काय आहे बघा, -1 -2 -3 2 1 0. याच्या ऑर्डर किती आहे बघा, 3 रो आणि 2 कॉलम आहेत. हा 2 आणि हा 3 इक्वल आहे का, नाहीये. ओके, देअरफॉर BA डज नॉट एक्झिस्ट. या ठिकाणी काय लिहायचं, BA डज नॉट एक्झिस्ट. इथं लिहून टाकायचं BA डज नॉट एक्झिस्ट. जास्त काहीच लिहायची गरज नाही. ओके, या ठिकाणी AB इक्वल्स टू बघा, AB आपल्याला काढता येते का नाही हे बघा. या ठिकाणी हे 3 रो आहेत आणि इथं काय आहे, हे 2 कॉलम्स आहेत. म्हणजे या दोघांचा आपला गुणाकार करता येत नाही. ओके, बघा या ठिकाणी AB हे 3 2 -1 -2 5 4 इंटू हे 3 -3 -4 2. यांचे ऑर्डर काय आहे, 2 रो 3 कॉलम. या ठिकाणी 2 रो 2 कॉलम. ओके, या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोची संख्या सेम पाहिजे. ओके, मग या ठिकाणी लिहायचं AB नॉट डिफाइंड किंवा AB नॉट एक्झिस्ट. AB डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, या दोन्हीचा काय करता येत नाही, आपला गुणाकार करता येत नाही. कसं, पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, इथे एलिमेंट किती आहेत, 3 आहेत. इथे किती आहेत, 2 आहेत. हा एक एलिमेंट कुठे लिहायचा, तर लिहिता येत नाही. म्हणून ह्या दोन्हीचा काय करता येत नाही, आपल्याला गुणाकार करता येत नाही. ओके, दुसरं बघा मग BA. देअरफॉर BA इक्वल्स टू BA बघा, B काय आहे, 3 -3 -4 2. आणि हे बघा काय आहे, हे दिले आपला 3 2 -1 -2 5 4. ओके, या ठिकाणी बघा 2 रो 2 कॉलम. या ठिकाणी हे 2 रो आणि 3 कॉलम्स आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी कॉलमची संख्या आणि इतर रोची संख्या काय आहे, इक्वल आहे. म्हणजे आपल्या 2 मॅट्रिक्सचा काय करता येतो, गुणाकार करता येतो. ओके, या ठिकाणी दोन्हीचा गुणाकार करतो. मग बघा, दॅट इज इक्वल्स टू पहिल्या रोने पहिल्या कॉलमला गुणाकार करायचा 3 ने. याला हे 3 × 3 प्लस -3 ने -2. पहिला रो पहिला कॉलम संपला. पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचा आता 3 ने 2 ला, 3 × 2 प्लस -3 ने 5 ला. ओके, पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केला, त्यानंतर पहिल्या रोने तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. जोपर्यंत कॉलम संपत नाही तोपर्यंत गुणाकार करायचा. बघा या ठिकाणी हे 3 × -1 प्लस हे -3 ने 4 ला, -3 × 4. त्याच्यानंतर दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचा, -4 ने 3 ला × 3 प्लस 2 ने -2 ला. त्याच्यानंतर -4 ने 2 ला प्लस 2 ने 5 ला. परत या दुसऱ्या रोने तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, -4 × -1 प्लस 2 ने 4 ला. याला आता सिम्प्लिफाय करून घेऊ तर आपला आन्सर भेटेल BA इक्वल्स टू बघा 3 × 3 9 भेटलं, मायनस मायनस इथं प्लस झालं, 3 × 2 6. या ठिकाणी बघा 3 × 2 6, इथं मायनस आहे -15. हे 3 × -1 -3, इथं 3 × 4 12. या दोघांचा गुणाकार बघा -12. इथं पण मायनस आहे -4. या ठिकाणी -4 × 2 -8. इथं प्लस 2 × 5 झालं, या ठिकाणी 10. इथं बघा -4 × -1 प्लस 4 आणि इथं हे प्लस 8.
तर रिक्वायर्ड आन्सर काय असेल बघा मग, बी ए इक्वल्स टू 9 + 6, 9 + 6 किती झाले 15, 15 मधून 6 गेले, किती राहिले या ठिकाणी राहिले 9 - 9. ओके, इथं 12 मधून 3 गेले, इथं राहिले 9, 12 आणि 4 या ठिकाणी 16 -16, 10 मधून या ठिकाणी 8 गेले, राहिले 2, 8 आणि 4 या ठिकाणी 12. हा भेटला आपला मॅट्रिक्स बी ए. ओके.